आज मी तुम्हाला एक अशी सेवा सांगणार आहे की जी मनापासून केली तर तुमचं मन शांत होईल, तुमचे प्रश्न सुटतील आणि स्वामींची कृपा अशी अनुभवायची हे स्वतः तुम्हाला जाणवेल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, यंदा 2026 मध्ये 20 मार्चला श्री स्वामी समर्थ महाराजांचा पवित्र प्रकट दिन आहे आणि या प्रकट दिनानिमित्त आपण 21 दिवसाची लिखित नामजप सेवा कशी करायची याची संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे. माझ्या व्हिडिओ खाली अनेक जण प्रेमाने लिहितात, ताई आमच्या मनातली शंका दूर झाली, ताई आता सेवा कशी करायची ते नीट समजलं. म्हणून आज मी एकही प्रश्न अनुत्तरित राहून देणार नाही. लिखित नामजप म्हणजे काय, तर आपण श्री स्वामी समर्थ हा मंत्र आपल्या हाताने वहीमध्ये लिहितो. पण फक्त लिहिणं म्हणजे सेवा नाही, तर त्या प्रत्येक शब्दात भाव असणं गरजेचं आहे. गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे सांगतात, नामजप हा आकड्यांचा खेळ नाही, तो श्रद्धेचा प्रवास आहे. आपण 1000 वेळा लिहिलं तरी मन दुसरीकडे असेल तर त्याचा उपयोग होत नाही. पण आपण 108 वेळा जरी शांत मनाने लिहिलं तरी त्याचं फळ मोठं मिळतं. आणि काही जणांच्या मनात असतं की एकाच दिवशी पूर्ण वही भरली तर लगेच अनुभव येईल. तर हा गैरसमज आधी काढून टाका. स्वामी सेवा ही धावपळीची नाही, ती स्थिरतेची आहे. थोडं मनापासून केलं तर त्याचा परिणाम खोलवर होतो. जेव्हा आपण नामजप लिहितो तेव्हा आपल्या मनातले नकारात्मक विचार हळूहळू कमी होतात. कधी कोणीही तरी काही बोललं आणि दिवसभर मन खटूळ होतं, भूक लागत नाही, कोणाशी बोलावंसं वाटत नाही, घरात शांत बसून राहावंसं वाटतं. अशा वेळी नामजप आपल्याला सावरतो. गणित मन स्थिर होतं आणि आतून शांत शक्ती मिळते. म्हणून ही सेवा मनशांतीसाठी खूप महत्त्वाची आहे. आता प्रश्न येतो, सुरुवात कधी करायची? देव हा भीतीचा विषय नाही, तो भक्तीचा विषय आहे. ज्या दिवशी मन शुद्ध वाटेल त्या दिवशी सुरुवात करा. तरीही विशेष दिवस हवा असेल तर गुरुवार निवडा, पौर्णिमा निवडा, तुमच्या कुलदेवताचा वार निवडा किंवा स्वामी प्रकट दिनाच्या 21 दिवशी आधी सुरुवात करा. जर आपण 28 फेब्रुवारी 2026 पासून सुरुवात केली तर 20 मार्चला आपल्या 21वा दिवस पूर्ण होईल. वही कशी असावी? आधी नवी कोरी वही चालेल. बाजारात नामजप वही मिळते, पण घरी नवी वही असली तरी चालेल. फक्त लाल रंगाचा बॉलपेन वापरायचा, शाई पेन वापरायचा नाही. नाव वरच्या रेषेला चिकटून लिहायचं आणि त्या नावावर हलकी रेघ मारायची. अक्षर स्वच्छ असावं, पण दिखाऊपणा नको. एका पानावर 2 आडव्या रेषा काढून 3 कप्पे करू शकता किंवा एक रेष मारून 2 भाग करू शकता. आता किती वेळा लिहायचं ते तुमच्यावर आहे. रोज 1 पान लिहा, 5 पानं लिहा, 11 पानं लिहा किंवा 108, 501 वेळा, 1000 वेळा, पण काउंटिंगमध्ये अडकू नका. जर पान भरायचं ठरवलं तर पान भरलं की सेवा पूर्ण. नामजप करताना स्नान केलेले असावे, स्वच्छ धुतलेले कपडे असावेत. आसनावर बसून लिहावं, अंथरुणावर बसू नये. शक्य असेल तर रोज तीच वेळ आणि तीच जागा ठेवावी, कारण त्या जागी सकारात्मक ऊर्जा साठत जाते. खाली बसता येत नसेल तर टेबल खुर्चीवर बसूनही लिहू शकता. जे लोक मांसाहार करतात त्यांच्यासाठी एकच नियम, त्या दिवशी मांसाहार करणार असाल तर सकाळी स्नान करून आधी नामजप करा आणि नंतर तुमचं जेवण करा. नामजप केल्यानंतर लगेच मांसाहार करू नका. आता सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे मासिक पाळी किंवा सुतक आल्यास काय करायचं? आमच्या परंपरेनुसार त्या काळात वहीला हात लावत नाही, पण तुमच्या घरी वेगळी पद्धत असेल तर तुमच्या श्रद्धेनुसार निर्णय घ्या. त्या दिवसात मोबाईलवर मंत्र ऐका, मनात जप करा. सेवा थांबली तरी स्वामीपासून दूर जात नाही, कारण खरी सेवा मनाची असते. जर एखाद्या इच्छेसाठी सेवा करायची असेल तर पहिल्या दिवशी संकल्प घ्या. आपलं पूर्ण नाव घ्या, गोत्र सांगा आणि स्पष्ट बोला की मी 21 दिवसात 1 वही पूर्ण करेन किंवा 40 दिवसात 1.25 लाख नामजप पूर्ण करेन.
संकल्प स्पष्ट आणि प्रामाणिक असावा. गुरु माऊली सांगतात, भावनेतून घेतलेला संकल्प कधी वाया जात नाही. या 21 दिवसात शक्यतो सात्विक आहार घ्या, वाद टाळा, खोटं बोलू नका आणि इतरांना मदत करा. सेवा म्हणजे फक्त वही लिहिणं नाही, तर स्वभाव शुद्ध करणं आहे. आता वही भरल्यानंतर काय करायचं? जर तुम्हाला अक्कलकोट येथे जाण्याचं योग्य असेल तर तिथे जाऊन मंदिरात, अन्नछत्रात किंवा समाधी मठात वही अर्पण करू शकता. जर तसं शक्य नसेल तर एखाद्या मंदिराच्या पायाभरणीत ठेवू शकता. स्वतःच्या शेतात स्वच्छ ठिकाणी खोल खड्डा करून पुरू शकता किंवा वाहत्या पाण्यात विसर्जन करू शकता. पण पर्यावरणाची काळजी घ्या. प्लास्टिक काढूनच विसर्जन करा. या 21 दिवसात तुम्हाला हळूहळू बदल जाणवतील. मन स्थिर होईल, चिडचिड कमी होईल, भीती कमी होईल, आत्मविश्वास वाढेल. कधी कधी असंही म्हटलं जातं की हाताच्या रेषाही बदलतात, म्हणजेच आपलं भाग्य उजळतं. पण आपण चमत्काराच्या मागे लागू नये. स्वामी योग्य वेळी योग्य ते देतात. आपलं काम श्रद्धेने सेवा करणं आहे. आता एक गोष्ट खूप महत्त्वाची. सेवा सुरू केल्यानंतर काही छोट्या चुका नकळत होतात आणि मग आपल्यालाच वाटतं की अनुभव का येत नाही. म्हणूनच नामजप करताना काही गोष्टी आवर्जून टाळा. पहिली गोष्ट म्हणजे घाई करू नका. स्वामी सेवा ही शर्यत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तुलना करू नका. प्रत्येकाची श्रद्धा आणि क्षमता वेगळी असते. तिसरी गोष्ट म्हणजे नामजप करताना टीव्ही चालू ठेवू नका, फोनवर गप्पा मारू नका, मध्ये मध्ये उठू नका. तो वेळ फक्त स्वामींसाठी ठेवा. चौथी गोष्ट म्हणजे सतत शंका ठेवू नका. श्रद्धा ठेवा आणि शांतपणे सेवा करा. पाचवी गोष्ट म्हणजे चमत्काराची जबरदस्ती अपेक्षा ठेवू नका. जेव्हा आपण सलग 21 दिवस नामजप करतो तेव्हा आतून बदल सुरू होतात. पहिल्या काही दिवसातच मन भटकत नाही.